हे गाईज मॉर्निंग. मी आज आलो आहे माझ्या एका क्लायंटच्या पूर्ण प्लॉटचं मेंटेन करायला. म्हणजे आत्ता साधारणतः 60 ते 70 झाडं आहेत इकडे तुम्ही बघू शकता पुढे, आणि ते इथे नसतात जास्त करून, बट तरी त्यांनी त्यांच्या हिशोबाने मेंटेन करून किती व्यवस्थित ठेवलेत बघा. आम्ही लास्ट टाईम गेलेलो आणि आत्ता याची कंडिशन खूप चांगली आहे. काही झाडं जळालेली आहेत, तीच आपण मेंटेन करायला आलो आहे, बट तरी इथे काही झाडं आहेत मी तुम्हाला दाखवतो. सोनचाफा, याला किती कळे आल्यात बघा पूर्ण झाडाला. थोडं सुकलं आहे बिकॉज याला पाण्याची थोडीशी डेफिशियन्सी आहे, म्हणजे पाणी मिळालेलं नाही आहे. चिक्कू पण त्याच पद्धतीने चांगला आला आहे. इकडे आंबे आहेत, आंब्यांची झाडं, आणि साधारणतः हे 3 वर्ष झालेत आंब्याच्या झाडाला ह्या. हे बघा, सो या कंडिशनमध्ये आहेत. प्रॉपर कटिंग केल्यामुळे व्यवस्थित असं मेंटेन झालं आहे. इकडे सुद्धा सेम सोनचाफा आहे. इवन दो कढीपत्तासुद्धा दाखवतो मी तुम्हाला. इकडे जाळपोळ केल्यामुळे जरा खराब झाली झाडं. इकडे जास्वंद आहे, हा सोनचाफा आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं तशी आंब्याची झाडं. आणि ही लास्ट इयर आपण याच प्लॉटवरती, याच साईटवरती आपण ही झाडं लावली होती. सो यालासुद्धा कटिंग केल्यामुळे व्यवस्थितरित्या ही सगळी झाडं ना फुटली गेली आहेत. इवन दो हे पण बघा, एवढी कमी साईज आहे तरी पण याला फ्रुटिंग झालं आहे. इकडे काही म्हणजे ऑलमोस्ट 70% प्लांट आपण रिप्लांट केले होते, त्यातलीच काही झाडं आहेत, अगदी हे सुद्धा. सो आज आपण आलो आहे इथे कंपोस्ट आणि NPK मिक्स ॲड करणार आहे, कारण हे कस्टमर, हे क्लायंट माझं जे आहे ते ऑफिशियल कामासाठी बाहेर असल्यामुळे त्यांना वेळ नसतो जास्त. त्यामुळे आपण 2 ते 3 महिन्याचा स्ट्रेस देऊन पूर्ण याला न्यूट्रिशन्स पुरवणार आहे, जेणेकरून 2-3 महिने जरी डेफिशियन्सी असेल, म्हणजे काही नाही केलं तरी पण ही झाडं व्यवस्थित प्रॉपर कंडिशनमध्ये राहू शकतं. ओके गाईज, जर तुम्हाला अजून काही टिप्स अँड ट्रिक्स हव्या असतील तर कमेंट नक्की करा गाईज. ओके, बाय.